आ आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळतू. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. वडिलांना मिठी मारताच नवीद मुश्रीफ झाले भाऊक. मंत्री हसन मुश्रीफ यांचे घेतले आशीर्वाद. मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, गोकुळ दूध संघ कष्टकऱ्यांचे श्रम मंदिर, त्यांना सदैव न्याय द्या, विश्वस्त म्हणून काम करा. शनिवार दिनांक 31 सकाळी 9ची वेळ. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरासमोरील मंडपातील हे दृश्य. गोकुळच्या अध्यक्ष निवडीबद्दल नवीद मुश्रीफ यांचे अभिनंदन करण्यासाठी जिल्ह्यातील संस्था प्रमुख आणि कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. मंत्री हसन मुश्रीफ कार्यकर्त्यांच्या गरड्यातच घरातून बाहेर आले आणि त्यांचे सुपुत्र व गोकुळचे नूतन अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी त्यांना मिठी मारली. वडिलांना मिठी मारताच भावुक झालेल्या नवीन यांना त्यांच्या तोंडून शब्दही फुटेनात, परंतु डोळ्यातील अश्रू मात्र वाहत होते. त्यावेळी मंत्री श्री मुश्रीफ यांनी सुपुत्र नवीद याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि आशीर्वाद दिले. अभिनंदन करून आशीर्वाद देतानाच त्यांनी नवीद यांना गोकुळच्या कारभाराविषयी सूचनाही दिल्या. मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, पहाटे 5 वाजल्यापासून जनावरांच्या शेणामुतात हात घालून काबाड कष्ट करणाऱ्या माता भगिनींच्या आणि शेतकऱ्यांच्या अपार कष्टातून हा संघ फुलला आहे. गोकुळ दूध संघ म्हणजे शेतकऱ्यांच्या अविरत काबाड कष्टाचे श्रम मंदिर आहे. त्यांना सदैव न्याय देण्यासाठी कटिबद्ध रहा. सहकारात काम करीत असताना सभासद संस्था म्हणजे शेतकरीच या गोकुळ दूध संघाचे मालक आहेत आणि आपण विश्वस्त आहोत या भावनेनेच काटकसरीने आणि पारदर्शी काम करा. गोकुळ दूध संघाचा लौकिक उंचावण्यासाठी अहोरात्र कठोर परिश्रम घ्या, असेही ते म्हणाले. ही माझी हतबलता. पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडी कामी मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचा मी अत्यंत आभारी आहे. दरम्यान गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी नवीद मुश्रीफ यांचे नाव निश्चित होणे ही माझी हतबलता होती. तसेच प्रत्येक माणसाबद्दल, विशेषतः गोरगरिबांबद्दल आणि अगदी शत्रूबद्दल सुद्धा साफ नियत आणि दानत गेली 35-40 वर्ष सामाजिक आणि राजकीय जीवनात कठोर परिश्रम ही पुण्याई माझ्या पाठीशी आहे. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.